सांगली शहरामध्ये शाळकरी मुलांकडून सार्वजनिक उद्यानामध्ये खुलेआम नशा केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आलेला आहे। काही पालकांनी शाळकरी मुलं सार्वजनिक उद्यानांमध्ये नशा करत असल्याचं चित्रीकरण करत हा प्रकार उघडकीस आणलेला आहे। या व्हिडिओमध्ये शहराच्या मध्यवर्ती ठिकाणच्या एका उद्यानात 7 ते 8 मुलं नशा करत असल्याचं दिसत आहे। उद्यानामध्ये चाललेल्या या प्रकारावरती अंकुश ठेवण्यासह शाळकरी मुलांकडे नशेच्या वस्तू येतात कशा याचा शोध घेण्याची मागणी आता नागरिकांकडून केली जाते आहे। महापालिकेच्या उद्यानामध्ये सर्रास हे नशेखोर दिसून येतात। महापालिका क्षेत्रातल्या ज्या पडक्या इमारती आहेत आणि जे घाट आहेत, नवीन पूल, जुना पूल, या नदीकाठच्या परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती हे नशेखोर दिसून येतात। तर महापालिकेने सुद्धा यात भाग घेतला पाहिजे। त्यांनी आता सिक्युरिटी नेमली पाहिजे, विशेषतः एक्स मिलिटरी मॅन घ्यावेत, हत्यारबंद लोक घ्यावीत आणि त्यांच्याकडे ही जबाबदारी दिली पाहिजे। जे ब्लाइंड स्पॉट समोर येतील, म्हणजे अगदी वॉटर वर्क्समध्ये सुद्धा नशेखोर दिसून येतात, असे ब्लाइंड स्पॉट सगळे ब्लॅक स्पॉट काढले पाहिजेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील। स्वप्नील, सांगलीमध्ये मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी आणि नशेगिरी देखील वाढत चाललेली आहे, मात्र हे सगळं रोखण्यामध्ये पोलिसांना कुठेतरी अपयश येत आहे। नक्कीच प्रथमेश, सांगली आता नशेचं सिंडिकेट बनल्याचं पाहावयास मिळतंय, कारण की यामध्ये नशेखोरीचा आता कोरम पूर्ण झाल्याचं पाहावयास मिळतंय। यापूर्वी या ठिकाणी गांजाची मोठी तस्करी केली जायची, गांजावर मोठी कारवाई पाहावयास मिळत होती। त्यानंतर एमडी ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता, कुपवाड, इरळी, त्यानंतर आता विटा या ठिकाणी 3 ठिकाणी जे एमडी ड्रग्जचे कारखाने आहेत ते उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। त्यानंतर जे इंजेक्शन, नशेसाठी इंजेक्शन वापरत होतं त्याचा देखील साठा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आला होता। त्याचं कनेक्शन उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद निघालं होतं। आता महापालिकेच्या सार्वजनिक ठिकाणी शाळकरी मुलांकडून हुक्का ओढला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। यापूर्वी लहान मुलांकडून सार्वजनिक ठिकाणी व्हाईटनरची नशा केल्याचं पाहावयास मिळत होतं, त्यामुळे आता त्यांच्या हाती हुक्का लागल्याचं देखील पाहावयास मिळते। अत्यंत धक्कादायक अशी ही बाब आहे, कारण की या ठिकाणी सर्रासपणे आता नशेचे इंजेक्शन असतील, एमडी ड्रग्ज असतील आणि हुक्का असेल हे सार्वजनिक आता ठिकाणी मिळत असल्यामुळे या ठिकाणी धक्कादायक असा प्रकार उघडकीस आलेला आहे। एका सार्वजनिक क्रीडांगणावरती ही जी 7 ते 8 मुलं आहेत ती हुक्का ओढत असल्याचं पाहावयास मिळालं। या ठिकाणी आपल्या लहान मुलांना खेळण्यासाठी घेऊन गेलेल्या काही पालकांनी याचा व्हिडिओ केला आणि तो समाज माध्यमावरती व्हायरल केला आहे। तसेच सार्वजनिक ठिकाणी आता सांगलीतील जे कृष्णा घाट आहे या ठिकाणी देखील अनेक तरुण हे गांजा ओढत असल्याचं पाहावयास मिळतं। या ठिकाणी सर्रासपणे गांजा ओढला जातो। अशीच जे काही पडकी इमारत असतील, जे सार्वजनिक रस्ते आहेत, घाट आहेत, या ठिकाणी नशेचा जो बाजार आहे तो आता रस्त्यावर बांधण्यास देखील पाहावयास मिळते। त्यामुळे आता या नशेखोरांवरती कारवाई करावी अशी देखील मागणी केली जाते। प्रथमेश, नक्की स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।